उत्तम आणि पवित्र कुळामध्ये जन्मलेले संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग मी आज आपल्या समोर चिंतन करता निवडलेला आहे। माझ्या या अभंगाच्या प्रास्ताविकेमध्ये माझा एक शब्द आपल्याला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर अभंगाचा पहिल्या चरणाचा भावार्थ आपल्या लक्षामध्ये येईल। तो शब्द आहे धर्म शब्द। धर्म शब्दाचा अर्थ समजण्याकरता मी अगोदर आपल्याला 2 शब्द सांगेल। ते 2 शब्द माझे हे आहेत की पहिला शब्द आहे अनुभूती आणि दुसरा आहे अभिव्यक्ती। विठ्ठल 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 अनुभूती आणि अभिव्यक्ती, ज्या गोष्टीचा आम्ही एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतोय तिचं नाव आहे अनुभूती। आणि घेतलेल्या अनुभवाचं ज्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशन करतोय, सादरीकरण करतोय, त्याला अभिव्यक्ती असं बोलल्या जातं। जसं एखाद्याने आपण सगळ्यांनी खडी साखर खाल्ली, सगळ्यांना कशी लागेल? कशी लागेल? टाळकरी मंडळींना सगळ्यांना गोड लागेल, तुम्हाला सगळ्यांना गोड लागेल। अनुभूती सगळ्यांची समान आहे, पण अभिव्यक्तीमध्ये सगळ्यांची भिन्नता पाहायला मिळेल। एखादा लेखक असेल त्या साखरेच्या गोडीवरती तो पुस्तक तयार करेल, एखादा गायक असेल त्या गोडीचं वर्णन तो गाण्यामध्ये करेल। अभिव्यक्ती सगळ्यांची भिन्नता आहे, पण अनुभूतीमध्ये सगळे समान आहेत। मुका एखादी व्यक्ती असेल, त्याही व्यक्तीने जर खडी साखर खाल्ली तरी तिची अनुभूती समान आहे, पण अभिव्यक्ती भाषा नसल्यामुळे अभिव्यक्ती क्रियेच्या माध्यमातून होऊ शकते, पण अनुभूती समान आहे। म्हणून जेवढे सगळे संत होऊन गेले सगळ्यांची अनुभूती समान आहे। अभिव्यक्तीमध्ये भिन्नता पाहायला मिळते आणि आम्ही अभिव्यक्तीलाच धर्म समजल्यामुळे आज धर्म शब्दाची विडंबना पाहायला मिळते। विठ्ठल 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 अनुभूती म्हणजे धर्म आहे। अनुभूती म्हणजे पाणी। अनुभूती ही जगात परमात्मा तत्वाची अनुभूती सोडली तर दुसरी अनुभूती नाही। जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, वैष्णवतो जया अवगी देवावरी माया। ज्याची समग्र माया नाम प्रेम भगवंतावरती आहे त्याला वैष्णव बोलल्या जातं। आणि अशा वैष्णवांचा धर्म, अशा वैष्णवांचं लक्षण कोणतं आहे हे ज्यावेळेस विचारलं गेलं तुकोबरायांना साधकांनी, त्यावेळेस तुकोबरायांना साधकांना सांगितलं समग्र जग हे विष्णू स्वरूप आहे असं बघणं हाच वैष्णवांचा धर्म आहे। अभंगाचं पहिलं चरण विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमया जग वैष्णवांचा धर्म। भेदा भ्रम भ्रम भेदा भेदा भ्रम अमंग ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ। या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय विष्णुमय जग आणि तो वैष्णवांचा धर्म आहे, वैष्णवांचं लक्षण आहे। पूजनाचं वर्म जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करतात। तुकोबराय बोलतात ही समग्र जग आहे ते विष्णुमय आहे, विष्णू स्वरूप आहे। आणि मग या ठिकाणी मय शब्दाचा अर्थ आपल्याला पाहिला तर या विष्णुमय जग या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षामध्ये येईल। भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना प्रस्थानत्रयी हा शब्द आपण नेहमी श्रवण करतो। प्रस्थानत्रयीमध्ये श्रीमद भगवद्गीता, दश उपनिषद आणि 555 सूत्रांचं ब्रह्मसूत्र या गोष्टींचा अंतर्भूत, या ग्रंथांचा अंतर्भूत आपल्याला पाहायला मिळतो। त्यामध्ये जे ब्रह्मसूत्र आहे त्या ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र व्यासाने ग्रथित केलेलं आहे आनंदमयम अभ्यासात। त्या सूत्रावरती, त्या मय शब्दावरती भाष्य करत असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी त्या मय शब्दाचे 3 अर्थ प्रतिपादन केलेले आहेत। मय शब्दाचा पहिला अर्थ आहे प्राचुर्य, दुसरा अर्थ आहे विकार्य आणि तिसरा अर्थ आहे स्वरूप। नेमकं जगद्गुरु तुकोबरायांना प्राचुर्य शब्दाचा अर्थ आहे आधिक्य। प्राचुर्य शब्दाचा अर्थ आहे आधिक्य। जसं आपण पंढरपूरला वारीच्या निमित्ताने जातो, आळंदीमध्ये वारीच्या निमित्ताने जातो, गेल्याच्या नंतर हजारोनी वारकरी पंढरपूर आळंदीमध्ये दाखल होतात। तिथं गेल्याच्या नंतर पूर्ण सगळीकडे कथा कीर्तनाचा जयघोष चालतो। मग त्या जयघोष ऐकल्याच्या नंतर पंढरपूरचं वातावरण, आळंदीचं वातावरण कसं झालेलं असतं? भक्तिमय वातावरण झालेलं असतं। त्या ठिकाणी मय शब्दाचा अर्थ भक्तिमय वातावरण झालेला आहे, याचा अर्थ तिथं आधिक्य आहे। दुसरा अर्थ आहे विकार, जसा शास्त्रामध्ये वर्णन आहे मृण्मय घटहा
मातीपासून घट निर्माण नाम गाडगं निर्माण होते, मातीपासून गाडगं निर्माण होतंय, घट निर्माण होतो म्हणून त्याला मृण्मय. तिथं मय शब्दाचा अर्थ आहे विकार, या अर्थी मय प्रत्यय आपल्याला पाहता येतो. आणि तिसरा मय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. स्वरूप या अर्थी मय प्रत्यय पाहता येतो. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना या ठिकाणी कोणता अर्थ अभिप्रेत असावा, आपण तिन्ही अर्थ जर मय प्रत्ययाचे घेऊन पाहिले तर विष्णुमय जग या संकल्पनेमध्ये तुकोबरायांना नेमकं याच्यातला 3 पैकी कोणता अर्थ अभिप्रेत असावा. विष्णू प्राचुर्य जग तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचंय का? विष्णू विकार्य जग तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचंय का? विष्णू स्वरूप जग तो वैष्णवांचा धर्म, असं जगद्गुरु तुकोबरायांना बोलायचंय का? विठ्ठल विठ्ठल हो, हे तिन्ही अर्थ आपल्याला पाहत असताना सुरुवातीचे 2 अर्थ या ठिकाणी बसत नाहीत. विष्णू विकार्य जग हाही अर्थ जगद्गुरु तुकोबरायांना अभिप्रेत नाही. तर तुकोबरायांना अभिप्रेत असणारा अर्थ विष्णू स्वरूप जग म्हणजेच विष्णुमय जग तो वैष्णवांचा धर्म आहे. हे समग्र विश्व हे परमात्म्याचं स्वरूप आहे. तो या सगळ्या गोष्टींनी नटलेला आहे, सगळ्या गोष्टींनी नटलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून इतका सुंदर जगद्गुरु तुकोबरायांची विचारसरणी या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून एकेका पदाचा अर्थ पाहणं महत्वाचं आहे. व्यवहारामध्ये बघा ना, तुम्ही एखादा जर शब्द राहिला तर केवढा अनर्थ होईल. मी आपल्यास करता एक दृष्टांत सांगतो. बालपणीपासून 2 मित्र बरोबर होते. IT क्षेत्रातलं शिक्षण पुढे बरोबर झाल्याच्या नंतर दोघं जॉबला सुद्धा नोकरी करता एका मोठ्या कंपनीमध्ये जॉबला देखील लागलेले आहेत. दुपारी जॉब करत असताना त्यांच्या मॅनेजरनी सांगितलं, दोघांना पण उद्यापासून एक 6 दिवसाची सुट्टी कंपनी तुम्हाला देत आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या सुट्टी एन्जॉय करू शकता. एवढा आनंद झाला दोघांना की आता आपल्याला सुट्टी मिळते, आपण काशी तीर्थयात्रेला जाऊया. पण तेवढ्या एका अर्ध्या तासामध्ये पुन्हा मॅनेजर आले आणि सांगितलं, तुमच्या दोघांना सुट्टी डिक्लेअर केली होती, पण त्याच्यातल्या तुमच्यापैकी एकाला आता बेंगलोरला काही कंपनीच्या कामानिमित्त जावं लागेल, एकालाच तुम्हाला घरी जाता येईल, एक 2 दिवसाचं काम आहे. त्या दोघांच्या मित्रामध्ये चर्चा झाली. एकाने सांगितलं, मी कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जातो, तू घरी जा आणि माझ्या पत्नीला निरोप दे, सगळी तयारी करून ठेव, आपण आल्याच्या नंतर काशी तीर्थयात्रेला जाणार आहोत, सगळी तयारी करून ठेव. आणि तो मित्राच्या पत्नीला बोलतोय, तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचंय, लवकर आवरा. महाराज मित्राची पत्नी एवढी रागवली तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी तिचे मिस्टर आल्याच्या नंतर आगत स्वागत नाही, कोणता सन्मान नाही. आल्याच्या नंतर ती एवढी रागवली, असा तुमचा मित्र असतो का, असा तुमचा मित्र असतो. हा म्हटलं नेमकं झालंय काय? काही नाही. मित्राला बोलून घेतलं आणि विचारलं, तू माझ्या पत्नीला काय बोलला? तो म्हटलं, मी काहीच बोललो नाही. मित्राने सांगितलं, तू माझ्या पत्नीला तू स्वतःची पत्नी बोलला की नाही? हा म्हटलं, मी असं कधी बोललोच नाही. मित्राने आपल्या पत्नीला विचारलं, हा काल काय बोलला होता? तिने सांगितलं, हे काल आल्याच्या नंतर मी दरवाजा उघडल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं, तू माझी बायको, मी तुझा नवरा, काशीला जायचे, लवकर आवरा. मित्र म्हटला, हो मी असंच बोललो, पण तुझ्या पत्नीने मधला आणि ऐकला नाही. अत्यंत क्रोधायमान असलेला त्याचा मित्र ताबडतोब शांत झाला. पत्नीला सांगितलंय, मित्रा करता चहा ठेव. विठ्ठल 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 विठ्ठल.